नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या एल-पी-जी गॅसला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच मोबाईलवरून मित्रांनो गॅस तुमचा जो आहे तो बुक होत आहे. त्यानंतर ओ-टी-पी सुद्धा येत आहे. मात्र मित्रांनो बरेच सारे कस्टमर असे आहे की ज्यांचा मित्रांनो गॅस जो आहे त्याला एक मोबाईल नंबर जो लिंक होता तो आता त्यांच्याकडे नाही किंवा मित्रांनो तो मोबाईल नंबर बंद पडलेला आहे. तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला गॅस जो आहे तो बुक करायचा असेल तर यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. तर मित्रांनो या अडचणीवर एक भारत गॅस कडून एक मित्रांनो सोल्युशन आलेलं आहे. ज्यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता भारत गॅस जर असेल तर मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता. चेंज कशा प्रकारे करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला pmuy.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं मित्रांनो भरपूर सारे तुम्ही पाहू शकता. इथं भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅसच्या टाक्या दिलेल्या आहे. तर याच्यावरती तुम्हाला भारत गॅसवरती क्लिक करायचं. त्याच्यावरती मित्रांनो अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर माय भारत गॅस ही वेबसाईट आपल्या समोर ओपन होईल. याच्यामध्ये एलपीजी सर्व्हिसेसमध्ये आपल्याला 4 नंबरचा पर्याय दिसेल मित्रांनो, अपडेट कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्या समोर रजिस्टर मोबाईल नंबर, जर का मोबाईल मित्रांनो अगोदरचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल आणि तो चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबर टाका. नसेल तर एलपीजी आयडी टाकून सुद्धा करू शकता. जर मित्रांनो ही दोन्ही माहिती तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला खालती मित्रांनो यामध्ये तुमचं स्टेट, ज्या राज्यात तुम्ही राहता मित्रांनो महाराष्ट्र, ते सिलेक्ट करा. गॅस तुमचा गॅस ज्या जिल्ह्यातला आहे तो जिल्हा तुम्हाला इथं मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो भारत गॅस डिस्ट्रीब्युटर, जे डिस्ट्रीब्युटर आहे जिथून तुम्ही गॅस आणता मित्रांनो, जिथून तुम्ही गॅस खरेदी केलेला आहे तर डिस्ट्रीब्युटरचं एजन्सीचं नाव इथं टाईप करायचं. त्यानंतर कस्टमर नंबर, आपला जो कस्टमर नंबर असेल तुम्हाला तुमच्या गॅसच्या पुस्तकावर भेटून जाईल. त्यानंतर तो टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा तिथं टाकून कंटिन्यूवरती क्लिक करा. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आहे, व्हॅलिडेट विथ मोबाईल ओटीपी. जर का ओटीपी जर असेल, मोबाईल जर पहिला असेल तुमच्याकडे तर याच्यावरती क्लिक करायचं. जर नसेल मित्रांनो तुम्हाला मोबाईल हा तुमच्याकडे उपलब्ध तर तुम्हाला 2 नंबरचा एक ऑप्शन आहे. या 2 नंबरच्या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्हाला एसवी सबस्क्रिप्शन नंबर, वाउचर नंबर मागेल. तर मित्रांनो हा सुद्धा नंबर एसवी नंबर तुम्हाला तुमच्या गॅसच्या पासबुकवरती भेटेल. मित्रांनो हा इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमची संपूर्ण एलपीजी आयडी असेल तो दाखवला जाईल. त्यानंतर कस्टमरचं नाव समोर तुम्हाला दाखवलं जाईल, डिस्ट्रीब्युटरचं नाव, त्यानंतर मित्रांनो कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर, अगोदर जो नंबर होता तो दाखवला जाईल आणि करंट अफेअर फोन नंबर मित्रांनो जो तुम्हाला टाकायचा आहे नवीन तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. इंटरनेट मोबाईल नंबरमध्ये अगोदरचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे मित्रांनो कट करा. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा देऊ शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलवरती नंबरवरती क्लिक करा. मित्रांनो समोर तुम्हाला एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे. आणि हे केल्याच्या नंतर मित्रांनो प्रोसीड कंटिन्यू ओटीपी वरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक ओटीपी आलेला ओटीपी मित्रांनो तुम्ही 2 ओटीपी मित्रांनो जो तुम्ही पाहू शकता ओटीपी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आपल्या मोबाईल नंबरवरती, जो आपण नंबर दिला तो, आणि एक अल्टरनेट मोबाईल नंबरवरती. तर पाहू शकता इंटर मोबाईल ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे आणि अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही दिला तर त्याच्यावर सुद्धा एक ओटीपी आहे. ते दोन्ही ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पाहू शकता सक्सेसफुली रजिस्टर झालेला आहे, सक्सेसफुली सबमिट झालेले आहे. पाहू शकता मित्रांनो आपण इथं आपला करंटली नवीन जो मोबाईल नंबर अपडेट केला तो इथं आलेला आहे आणि जो अल्टरनेट मोबाईल नंबर गेला तो सुद्धा इथं सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घरबसल्या आपल्या एलपीजी गॅसला आपला मोबाईल नंबर लिंक करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.